टॉप 20 हेडलाईन्स। गुजरातमध्ये पोईचा इथे नर्मदा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा बुडून मृत्यू। एनडीआरएफ आणि वडोदरा अग्निशमन दलाकडून शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू। राजस्थानच्या कोलिहान खाणीमध्ये लिफ्ट पडल्याची घटना। 8 जणांना बाहेर काढण्यात यश, तर 6 जण अडकले। अजूनही बचाव कार्य सुरू। तेलंगणाच्या बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम इथे हैदराबादला जाणाऱ्या बसला आग। बसची टिप्पर ट्रॉलीला धडक आणि त्यामुळेच लागली आग। 6 जणांचा मृत्यू। गुंटूर इथे जखमींवर उपचार सुरू। घाटकोपर घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 16वर। 3ही होर्डिंग्ज पडल्यानंतर ही घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्याही झाल्या दाखल। 40 तासानंतर शोध मोहीम सुरूच। कांद्याच्या पट्ट्यामध्ये पिंपळगाव बसवनमध्ये सभा। भारती पवार, हेमंत गोडसे यांचा प्रचार करणार। मोदींचा महाराष्ट्रात धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईमध्ये रोड शो। कल्याणमध्ये सभा घेणार। महायुतीच्या उमेदवारांसाठी मतं मागणार। मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीमध्ये मोठे बदल। दुपारी 2 नंतर एलबीएस रोड, बाहुल घाटकोपरच्या वाहतुकीमध्ये काही माहिती घ्या आणि मगच बाहेर पडा। शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर। मनमाड, येवला, दिंडोरीमध्ये सभांचा धडाका। उद्धव ठाकरे यांचीही संध्याकाळी नाशिकला सभा। आदित्य ठाकरेंची आज मुलुंडमध्ये संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 6 वाजता सभा, तर अनिल देसाईंच्या प्रचारार्थ रात्री 8 वाजता दादरला सभा। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या मुंबईतल्या घरी चोरी। 2 लाखांची रोकड घेऊन नोकर फरार। अर्जुन मुखिया असं नोकराचं नाव। चोरीनंतर नोकर बिहारच्या गावी। इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये निवृत्त कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू। युनायटेड नेशनच्या ड्युटीवरती असताना भारताचा पहिला बळी। निवडणूक आयोगाकडून 4थ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर। 62.2% मतदानाची नोंद। बीड टॉपवर राहिलंय, तर पुण्यात सगळ्यात कमी मतदान। मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील वायव्य भागात 15 आणि 16 मे दरम्यान गारपीट होण्याची शक्यता। पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। नाशिकमध्ये अवकाळीच्या पावसाची शक्यता। येलो अलर्ट प्रसिद्ध। राज्यामध्ये अनेक ठिकाणी गारपिटीचा सुद्धा इशारा। डीएचएफएल कंपनी संचालक धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक। 17 बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी 34,000 कोटींच्या घोटाळ्यात अटक। सोमवारी संध्याकाळी झाली अटक। भारत नेपाळ सीमेवरती युफेन आघो या चीनी नागरिकाला अटक। पासपोर्ट नाही, तपासाअंती विविध देशांच्या नोटाही सापडल्या। एक मोबाईल फोनही केला जप्त।